सोनमुख म्हणजे वसंगडी ही एक मराठवाड्यातली पारंपरिक पद्धत आहे। लग्नाच्या दिवशी लग्न अक्षदा जेवण खाणं पिणं झाल्यानंतर हे विधी केली जाते आणि यामध्ये इणीचा हा कार्यक्रम असतो। मुलाकडली अगोदर सगळे बसतात चौरंगावरती, साईडला नवरा नवरी आणि नवरीकडल्या सगळ्या जेवढ्या काही तिच्या चुलत्या मावश्या असतात त्या मानापानानं हळदी कुंकू आणि पीस किंवा साडी ओटीला घालायची असते आणि सगळ्यात शेवटी असते मुलाची आई, जे की ही माझी आई आहे। तर सगळ्यात अगोदर त्यांना हिरवी साडी घातलेली आहे आणि ही आहे नवरीबाईची आई। तर ही विणी बायांचा कार्यक्रम चाललाय। तर इथं हिरवी साडी, त्यानंतर ओटी भरायची असते आणि विणी फणी आरसा कंगवा म्हणजे खूप हे असतं ह्या विधीमध्ये। विणबाईला हळदी कुंकू लावायचं, ओटी भरायची, परत केस विंचरायचे आणि इथं दिलेला आहे नवरदेवालाही गणपती, नवरीबाईला चांदीचा करंडा आणि विणबाईला तर मजाच मजा सोन्याची अंगठी। तर ही एक पारंपरिक पद्धत आहे आणि विणीबाईनं म्हणजे मुलाच्या आईनं मुलीच्या आईला साडी किंवा काही एखादी गिफ्ट द्यायची असते। तर हे बघा या ठिकाणी नवरदेवाला गणपती दिलेला आहे, नवरीला चांदीचा पंचपाळ दिलेला आहे आणि विणबाईचं इथं चाललेलं आहे आरशात बघणं सोनमुख। म्हणजे हे बघा मुलीच्या आईनं आरसा द्यायचा आणि मुलाच्या आईनं नवरा नवरीला घेऊन त्या आरशामध्ये बघायचं आणि परत नवरीच्या आईने पदर त्यांच्यावरून हे करायचं। आणि ही आहे माझी आंटी, जे की नवरा नवरीची इथं टक्कर लावली, कारण हे विधीमध्येच आहे, हसी मजाक हे एवढं तर चालतंच। आणि या ठिकाणी मुलाच्या आईने नवरीबाईला म्हणजे सुनबाईला अंगठी घातलेली आहे। कुठलाही एक दागिना या ठिकाणी नवरीला घालायचा असतो वसंगडीसाठी। आणि ही आहे आमची मराठवाड्याची सोनमुख पद्धत।